नमस्कार मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील यवत परिसरामधील सध्या आपण भुलेश्वर मंदिर या महादेव मंदिराच्या परिसरामध्ये आहोत। महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य अशी यात्रा भरते। पुरातन हेमाडपंथी असलेले हे मंदिर अतिशय सुंदर अशा अतिरम्य परिसरामध्ये आहे। या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त लाखो भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाला आलेले आहेत। तुफान अशी गर्दी आहे, आपण पाहू शकता। या मंदिर परिसरामध्ये पावसाळ्यामध्ये अतिशय निसर्ग आपल्या रंगाची उधळण करत असतो। घनदाट झाडी परिसरामध्ये आहे आणि याच डोंगर माथ्यावर हे सुंदर मंदिर वसलेलं आहे। आपण थोड्याच वेळात पाहूया। मंदिर परिसरामध्ये डोंगरामधील असलेल्या वेगवेगळ्या झाडी, वेगवेगळ्या वेली या ठिकाणी दिसून येतात। त्याचप्रमाणे काटेरी झुडपे यांनी सुद्धा हा परिसर व्यापलेला आहे। पावसाळ्यामध्ये जर हे दृश्य पाहिलं तर डोळ्याचं पारणं फिटेल असं हिरवं सौंदर्य या ठिकाणी निश्चितच दिसून येईल। इतका सुंदर परिसर या मंदिराच्या भोवती लाभलेला आहे। याच मंदिराला तटबंदी सुद्धा लाभलेली आहे। ज्या मुरार जगदेवने पुण्यावर गाढवाचा नांगर चालवला होता, तोच मुरार जगदेव या टेकडीवर येऊन परिसराची टहाळणी करत होता असं सुद्धा म्हटलं जातं। महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी भाविक भक्ताची तुफान अशी गर्दी जमल्यामुळे प्रत्येकाला आपले वाहन साधारण 1 किलोमीटर परिसरामध्येच लावून ही आपल्याला पायपीट केल्याची या ठिकाणी दिसून येत आहे। जो किल्ल्यासारखा दिसणारा भाग आहे यालाच असे दरवाजेचे अवशेष या ठिकाणी दिसून येत आहेत। सुंदर असं नयनरम्य दृश्य आपण या ठिकाणून दिसते। मुख्य टेकडीवर आल्यानंतर या ठिकाणी दगडी पायऱ्या जागोजागी बसवलेल्या आहेत। त्या अतिशय सुस्थितीमध्ये आहे, परंतु महाशिवरात्रीची तुफान अशी गर्दी आपल्याला दिसून येत आहे। महादेवाचं दर्शन घेण्यासाठी परिसरातील पुणे शहरामधून अनेक भाविक या ठिकाणी जमा झालेले आहेत। अतिशय उंच आणि खड्या पायऱ्या आपण चढत आहोत आणि मंदिरापर्यंत अशा पद्धतीने आपण पोहोचलेलो आहोत। अतिशय सुंदर हेमाडपंथी मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। हे मंदिर 12व्या शतकामध्ये याचं बांधकाम केल्याचं सांगितलं जातं। या ठिकाणी जो काही मूळ त्याचा ढाचा आहे तो तशाचा तसा सध्या दिसून येत आहे।